नमस्कार मित्रांनो, संदेश डिजिटल सर्व्हिसेस या चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, तुमच्याजवळ कॉम्प्युटर किंवा मोबाईल असेल तर तुम्ही बरीचशी कामे ही ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या करू शकता। तर मित्रांनो, आज आपण मतदान कार्ड म्हणजेच ओळखपत्र घरच्या घरी कसे काढायचे आहे ते जाणून घेऊयात। त्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राइब करून ठेवा, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। तर मित्रांनो, मतदान कार्ड काढण्यासाठी तुम्हाला वयाचा पुरावा आणि रहिवासी पुरावा असे दोन कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला एक पासपोर्ट साइजचा फोटो हा स्कॅन करून ठेवावा लागणार आहे। तर मित्रांनो, वयाच्या पुराव्यासाठी तुम्ही आधार कार्ड सुद्धा अपलोड करू शकता। त्यानंतर रहिवासी पुरावा आधार कार्डावर जर तुमचा ज्या ठिकाणचा तुम्हाला पत्ता टाकायचा आहे तो पत्ता तुमच्या आधार कार्डावर असेल तर तुम्ही रहिवासी पुरावा हा आधार कार्ड सुद्धा अपलोड करू शकता। तर मित्रांनो, मतदान नोंदणीसाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलवर यायचे आहे आणि गुगलवर तुम्हाला voters.eci.gov.in या वेबसाईटला सर्च करायचे आहे। तर मित्रांनो, या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही वेबसाईट तुम्ही ओपन करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला इथे न्यू रजिस्ट्रेशन फॉर जनरल इलेक्टर्स या पर्यायावर तुम्हाला क्लिक करून इथे फिल फॉर्म नंबर 6 या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे तुम्हाला तुमची प्रोफाईल इथे बनवायची आहे। तर प्रोफाईल बनवण्यासाठी तुम्हाला वरती साइन अप इथे निळ्या अक्षरामध्ये तुम्हाला साइन अप दिसेल, तर या साइन अप बटनावर तुम्हाला क्लिक करायचे। साइन अपवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, त्यानंतर ईमेल आयडी हा ऑप्शनल आहे। ईमेल आयडी असेल तर टाका, नाही तर काही आवश्यकता नाही। त्यानंतर मित्रांनो, खाली कॅप्चा टाकायचा आहे। वरती जसा कॅप्चा दिसेल तुम्हाला खाली तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आणि कंटिन्यू करायचे आहे। मित्रांनो, कंटिन्यू केल्यानंतर इथे तुम्हाला फर्स्ट नेम, त्यानंतर लास्ट नेम आणि इथे तुम्हाला एक पासवर्ड तयार करायचा आहे। तर मित्रांनो, पासवर्ड टाकत असताना तुम्हाला एक कॅपिटल अक्षर पासवर्डमध्ये असणे आवश्यक आहे। त्यानंतर स्मॉल लेटर, त्यानंतर मित्रांनो एक स्पेशल कॅरेक्टर म्हणजे @ हॅशटॅग वगैरे तुम्ही टाकून एखादा तुम्ही नंबर त्यामध्ये पासवर्डमध्ये टाकू शकता। तर तुम्हाला वरती तुम्ही पासवर्ड टाकल्यानंतर परत खाली तुम्हाला तोच पासवर्ड खाली कन्फर्म पासवर्ड करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला रिक्वेस्ट OTP या बटनावर क्लिक करायचे आहे। रिक्वेस्ट OTP यानंतर या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल। तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। तर माझ्या मोबाईलवर OTP आलेला आहे, हा OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, OTP टाकून झाल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचे आहे। तर इथे तुमची फाईल ही तयार झालेली आहे। यू आर सक्सेसफुली काइंडली लॉग इन विथ युअर न्यू क्रेडेन्शियल। तर मित्रांनो, लॉग इन करण्यासाठी जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, खाली पासवर्ड पण घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, कॅप्चा बॉक्समध्ये कॅप्चा टाकायचा आहे आणि परत तुम्हाला रिक्वेस्ट OTP या बटनावर क्लिक करायचे आहे। मित्रांनो, रिक्वेस्ट OTP केल्यानंतर परत मित्रांनो तुमच्या मोबाईलवर नवीन OTP येईल। परत तुम्हाला OTP बॉक्समध्ये OTP टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, व्हेरीफाय आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर असा काही इंटरफेस ओपन होईल। तर तुम्हाला परत इथे फिल फॉर्म नंबर 6 या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, इथे तुमचा फॉर्म हा ओपन होईल। तर मित्रांनो, इथे तुम्हाला काही स्टेप दिलेले आहे, ह्या तुम्हाला पूर्ण करायचे। रिलेटिव्ह डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स, आधार डिटेल्स, जेंडर, डेट ऑफ बर्थ, प्रेझेंट ॲड्रेस डिटेल, डिसेबिलिटी डिटेल्स, फॅमिली मेंबर डिटेल्स आणि डिक्लेरेशन। तर तुम्हाला ह्या पूर्ण स्टेप ह्या पूर्ण करायच्या आहेत। मित्रांनो, फॉर्म अगदी सोपा आहे। ह्या ज्या स्टेप आहेत ह्या एकदम छोट्या स्टेप आहेत। तर तुम्ही ह्या पूर्ण भरून घ्यायच्या आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला अगोदर इथे तुमचं राज्य निवडायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे तुमचा मतदारसंघ निवडायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, खाली स्क्रोल करायचे आहे आणि नेक्स्ट हे बटन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। आणि त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला पर्सनल डिटेल्समध्ये तुम्हाला इथे फर्स्ट नेम आणि सरनेम
इथे टाकून घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो तुमचं जे नाव आहे खाली मराठीमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्सलेशन होऊन येईल. त्यानंतर मित्रांनो इथे अपलोड फोटोग्राफ 4.5 सेंटीमीटर ते 3.5 सेंटीमीटर या आकाराचा तुम्हाला इथे पासपोर्ट साईजचा फोटो हा तुम्हाला अपलोड करायचा आहे. तर फोटो अपलोड करण्यासाठी तुम्हाला चूज फाईल या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो जो तुम्ही फोटो स्कॅन केला असेल किंवा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही फोटो काढून ठेवला असेल तर तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुमचा फोटो हा ह्युमन फेस डिटेक्टेड सक्सेसफुली हा फोटो तुमचा हा सक्सेसफुली अपलोड झालेला आहे. अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो नेम अँड सरनेम ऑफ एनी वन ऑफ द रिलेटिव्स, तर फादर, मदर, हजबंड, वाईफ यापैकी तुम्ही तुमचं उमेदवाराशी जे नातं असेल ते या ठिकाणी निवडून तुम्ही ही रिलेटिव्ह माहिती ही भरू शकता. तर इथे तुम्हाला नेम आणि सरनेम टाकायचे आहे. त्यानंतर खाली परत तुम्हाला नेक्स्ट करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो कॉन्टॅक्ट डिटेल्स, तर तुम्हाला इथे मोबाईल नंबर हा व्हेरीफाय करायचा आहे. तर सेल्फ या या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचे आणि तुमच्याजवळचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो सेंड OTP या बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. तर OTP टाकून दिल्यानंतर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करा. आणि मित्रांनो ईमेल ID असेल तर ईमेल ID तुम्ही टाकू शकता, नसेल तर नाही टाकला तरी काही आवश्यकता नाही. ईमेल ID हा कंपल्सरी नाही. तर मित्रांनो OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला इथे परत नेक्स्ट करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आधार डिटेल्स, तर आधार नंबर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमच्याजवळ असलेला आधार नंबर हा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो खाली नेक्स्ट बटनावर तुम्हाला परत क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो इथे जेंडर सिलेक्ट करायचे, नेक्स्ट करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्या आधार कार्डावर जी जन्मतारीख आहे तीच जन्मतारीख तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायची. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. तर तुम्हाला इथे वयाचा पुरावा टाकायचा आहे, डॉक्युमेंट फॉर द प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ. तर या चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली इथे सिलेक्ट डॉक्युमेंट, तर इथे डॉक्युमेंटची लिस्ट आहे. बर्थ सर्टिफिकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सर्टिफिकेशन ऑफ 10th और क्लास 12 इश्यू बाय CBSE ISC स्टेट एज्युकेशन बोर्ड. तर तुमच्याकडे मित्रांनो यापैकी जे काही डॉक्युमेंट अवेलेबल असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. तर माझ्याकडे आधार कार्ड आहे तर मी आधार कार्ड या या ऑप्शनवर क्लिक करून इथे आधार कार्ड हे अपलोड करणार आहे. तर चूज फाईल या बटनावर क्लिक केल्यानंतर आधार कार्ड सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आधार कार्ड अपलोड झाल्यानंतर परत तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला प्रेझेंट ॲड्रेस डिटेल, तर मित्रांनो तुम्हाला ज्या वार्डमध्ये तुमचे मतदान नोंदणी करायची आहे तोच तुम्हाला या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे. तर ॲड्रेस टाकून झाल्यानंतर ॲड्रेस हा तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आहे. हाऊस, बिल्डिंग, अपार्टमेंट नंबर, स्ट्रीट, एरिया, लोकॅलिटी, मोहल्ला, रोड, तुमच्या गावाचं नाव, पोस्ट ऑफिस, पिनकोड, तालुका, डिस्ट्रिक्ट आणि त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा हा रहिवाशी पुरावा अपलोड करायचा आहे. तर डॉक्युमेंट फॉर द प्रूफ ऑफ रेसिडेन्स, तर मित्रांनो तुमच्या आधार कार्डावर तुम्हाला ज्या वार्डात तुमचं मतदान कार्ड नोंदवायचे आहे तो जर पत्ता असेल तर तुम्ही आधार कार्ड अपलोड करू शकता. तर मी आधार कार्डच टाकणार आहे. तर चूज फाईल या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो मी आधार कार्ड हे अपलोड केलेले आहे. ॲड्रेस भरून झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो कॅटेगरी ऑफ डिझॅबिलिटी, तर मित्रांनो तुम्ही अपंग असाल तर इथे तुम्हाला तुमची अपंगत्वाची माहिती भरायची आहे आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो द डिटेल ऑफ माय फॅमिली मेंबर, तर मित्रांनो जर तुमच्या फॅमिलीतील मेंबरचे अगोदर मतदान कार्ड इथे झालेले असेल तर तुम्ही या ठिकाणी त्या व्यक्तीचे नाव, त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं तुमच्याशी नातं, त्यानंतर मित्रांनो त्या व्यक्तीचा मतदान कार्ड नंबर टाकून तुम्ही नेक्स्ट करू शकता. तर मित्रांनो ही माहिती जी आहे ही कंपल्सरी नाही, तुम्ही असेल तर
तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर नाही टाकले तरी काही आवश्यकता नाही. तर मित्रांनो इथे तुम्हाला नेक्स्ट करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला डिक्लेरेशन भरायचे आहे. तर या ठिकाणी तुम्हाला विलेज टाउन, तर तुमच्या गावाचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर मित्रांनो इथे राज्य सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो खाली तुम्ही वरील जो पत्ता तुम्ही टाकलेला असेल त्या पत्त्यावर तुम्ही कधीपासून राहता त्याची तुम्हाला इथे वर्ष टाकायचे आहे. तर तुम्ही जन्मापासून राहत असाल तर तुम्ही तुमची जन्मतारीख सुद्धा टाकू शकता. मित्रांनो डिक्लेरेशन भरल्यानंतर तुम्हाला इथे प्लेस टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला परत नेक्स्ट करायचे आहे. नेक्स्ट टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे कॅप्चा भरायचा आहे. कॅप्चा भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे प्रिव्ह्यू अँड सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो तुम्ही जो काही फॉर्म भरलेला आहे तो तुम्ही हा व्यवस्थित पाहून घ्या. काही स्पेलिंग वगैरे, मोबाईल नंबर वगैरे काही चुकेल असेल तर तुम्ही बॅक येऊन हे परत एडिट करू शकता. तर सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्या. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्व माहिती चेक झाल्यानंतर इथे तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो इथे तुम्हाला परत मेसेज येईल, आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट दिस फॉर्म. तर तुम्हाला या ठिकाणी येस करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचा मतदान नोंदणीचा फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. तर इथे तुम्हाला मेसेज येईल, युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिट सक्सेसफुली, आणि तुम्हाला एक रेफरन्स नंबर येईल. तर मित्रांनो हा रेफरन्स नंबर तुमच्या मोबाईलवर सुद्धा टेक्स्ट मेसेज सुद्धा आलेला असेल. तर मित्रांनो हा नंबर तुम्ही मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवा किंवा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून सुद्धा ठेवू शकता. तर मित्रांनो इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिले होते, डाउनलोड एक्नॉलेजमेंट आणि ओके. तर तुम्हाला तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो तुम्हाला इथे डाउनलोड करायचा आहे. तर डाउनलोड एक्नॉलेजमेंट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा हा फॉर्म डाउनलोड होईल. तर तुम्ही हा फॉर्म ओपन करून तुमच्याकडे प्रिंटेड असेल तर तुम्ही या फॉर्मची प्रिंटसुद्धा काढू शकता. नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये ही PDF फाईल तुम्ही सेव्हसुद्धा करून ठेवू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर घर बसल्या तुम्ही मतदान नोंदणी करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमची मतदान नोंदणी ही घरबसल्या करू शकता अगदी 5 ते 10 मिनिटात. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.